टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणामध्ये आणखी एका संस्थाचालकाला अटक करण्यात आलेली आहे। एसआयटी सगळ्या बाबी यामध्ये खोदून काढत आहे। एसआयटीचे प्रमुख मदने सर आपल्यासोबत आहे। सर, काय सांगाल, आणखी एका संस्थाचालकाला अटक करण्यात आलेली आहे आणि नेमकं यांच्यावर काय आरोप होते आणि याच्यामध्ये जे ओमकार अंजेकर म्हणून आहेत, त्यांच्या संस्थेच्या 3 स्कूल आहेत। त्या स्कूलमधून जवळपास 30 शिक्षकांच्या शालार्थ आयडी बोगस असल्याच्या बाबत आम्हाला तपासात निष्पन्न झालेला आहे। तसा अहवाल आम्हाला शिक्षण विभागाकडून प्राप्त झाला आहे। ज्या अनुषंगाने हे ज्या शालार्थ आयडी बोगस बनवण्यात आल्या, नियुक्ती दिल्या, या संदर्भात जे पुरावे प्राप्त झाले ते पुराव्यावरून संबंधित संस्थाचालकास अटक करण्यात आले आहे। त्याच्या अनुषंगाने आमची इन्क्वायरीसुद्धा सुरू आहे। हे करत असताना त्याला सहाय्य करणारे इतर अधिकारी असतील, इतर स्टाफ असेल, याची आम्ही चौकशी करत आहोत। निश्चितच याच्यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे आणि आम्ही प्रत्येक स्टेप बाय स्टेप हा तपास करत आहोत। त्यामुळे एक आरोपी आमच्याकडून एमसीआर झाला किंवा पुढील झाला की आम्ही नेक्स्ट त्याच्यावर, कारण तपास करताना सुद्धा सर्व बाबी कोर्टाला आम्हाला प्रूव्ह करावं लागतात। हा निश्चितच वेळ काढू किंवा वेळ खाऊ हा तपास आहे, पण निश्चितच आम्ही सर्व आरोपीपर्यंत पोहोचू। सर, यामध्ये एक आरोपी जो आहे तो रुग्णालयात अटक झाल्यानंतर लगेच दाखल झालेला होता, तर एक फरार आहे। या दोघांबद्दल काही माहिती मिळू शकली नाही? याच्यामध्ये जे धोटे म्हणून पूर्वी अटक केले होते त्यांना मेडिकल ग्राउंडवरती हॉस्पिटलला पाठवण्यात आलं होतं। त्यानंतर कोर्टाला प्रोड्यूस केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांडमध्ये पाठवण्यात आलेलं आहे। त्याच्या अनुषंगाने त्यांच्या संस्थेचा बी तपास आम्ही करत आहोत। जे जे फरार आरोपी आहेत त्याच्या अनुषंगाने आमच्या वेगवेगळ्या टीम त्याच्या संदर्भात वर्कआउट करत आहेत आणि निश्चितच त्याला सुद्धा अटक केली जाईल। या प्रकरणाचे धागेदोरे आणखी लांबपर्यंत जाण्याची शक्यता वाटत आहे? याच्यामध्ये जे जे निश्चितच सहभाग आहे, जे शालार्थ आयडी काढण्यासाठी त्या ठिकाणी मदत करण्यात आली, त्या ठिकाणी आर्थिक व्यवहार झाले, त्या ठिकाणी संबंधित शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी किंवा डेप्युटी डायरेक्टर विभाग असेल, ऑफिस असेल किंवा वेतन पडताळणी अधीक्षकाचं ऑफिस असेल, या ठिकाणी निश्चितच आरोपींची संख्या वाढू शकते। नक्कीच या प्रकरणामध्ये आणखीही आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचं एसआयटीकडून सांगण्यात येत आहे आणि एसआयटीची टीम जी आहे ते या सगळ्या बाबीच्या खोलापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।